अन्न हे अपूर्ण ब्रह्म हे नाव कसं सुचलं? मराठी दैनिकात 90च्या दशकामध्ये नुकतंच असे खाद्य कॉलम सुरू झालेले होते. त्या काळातल्या खूप प्रतिष्ठित मराठी दैनिकाला माझ्याही खाद्य संस्कृत पाठवून दिल्या. तेव्हा एक बरं होतं की वृत्तपत्र नको असलेलं साहित्य साभार परत परत पाठवून द्यायची चांगली गोष्ट होती आणि ते त्यांनी मग बंच पाठवून दिला आणि मी तसाच ठेवून दिला तो. 2014 सालची गोष्ट आहे, 12-13ची. मला एक मित्र जयदेव डोळे नावाचे, ते म्हणले की अरे काहीतरी लिही दिवाळी अंकासाठी खाद्यवस्तू. तू विचारलं मला, जयदेव म्हणाला की तू एक काम कर, तू हे सविस्तर लिही म्हणला, सविस्तर लिहू नकोस आणि दिवाळी अंकात लिहूच नको तू आता. मग लिहायला सुरुवात केली, एक कुपोषित पुस्तक तयार झालं. हे पुस्तक मी 3 वेळा लिहिलं, एकच पुस्तक. त्यात प्रचंड चुका होत्या आणि त्या चुका मला जाणवायच्या. कुणी सांगितलं नाही की यात चुका आहेत म्हणून. आणि आता 4थ्यावर तुमच्या समोर आहे, त्यात पण काही ऍडिशन केलेत. यापुढे मी करणार नाही, आता माझ्याकडे लिहून झालेलं, आता बस झालं आता, कारण वेगळ्या विषयावर लिहायचंय मला. असं ही सुरुवात झाली. तुमच्या बालपणाशी त्याचं नातं काय? पुस्तकातल्या सगळेच पदार्थ मला खाल्लेले आहेत आणि मला करता येतात. करता येईल जर वस्तू मिळून दिल्या तर. आता त्यातल्या भौतिक वस्तू मिळत नाहीयेत, दुर्मिळ झालेल्या आहेत तशा अर्थानं बघायला गेलं. आणि बालपणाशी निगडीत आहेच ते सगळंच. ते उलट माझ्यापेक्षा माझ्या जे समकालीन आहेत वयस, म्हणजे ज्यांना लिहिता येत नाही, त्यांच्याकडे खूप मटेरियल आहे याच्याबद्दलचं. पण लोकांना आमच्या सांगायची लाज वाटते. आपल्या संस्कृतीमध्ये खाद्य संस्कृती आपली सांगणं, ह्याची लाज वाटणं, भाषेची लाज वाटणं, ह्या गोष्टी मी कटाक्षाने टाळलेल्या आहेत. लादलेल्या गोष्टी सांगायला लाजायचं कशाला, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे मला ते सांगायची लाज वाटत नाही, मला माझ्या भाषेची लाज वाटत नाही आणि खाद्य संस्कृतीची लाज वाटत नाही. त्यामुळं म्हणून लिहू शकलो मी. आणि अन्न हे अपूर्ण ब्रह्म का बरं म्हटलंय तुम्ही? आपल्याकडे एक श्लोक आहे ना, तो पूर्ण ब्रह्म माहिती आहे, पूर्ण. त्याच्यामध्ये मग षडरस आले, सगळंच आलं ना. याच्यामध्ये एकच रस आहे आमच्याकडे. आज पण घरात आम्हाला एकच भाजी खायला म्हणजे आवडतं खायला. मी तर कन्फ्यूज होतो, मी थाळी कधीच मागवत नाही. कन्फ्यूज होतो की त्यातलं नेमकं खायचं काय. त्यापेक्षा एकच भाजी आणि एकच भाकरी आहे, तरच ते जेवढं वाटतं. तुम्ही जी संस्कृती मांडता ती कोणाची संस्कृती आहे? तुम्ही एक शब्द वापरलाय, पंचमवर्ण. उपेक्षितांची खाद्य संस्कृती आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि ज्याला जाणून उपेक्षित ठेवलेलं आहे, ते स्वतः उपेक्षित राहिलेले नाहीयेत, त्यांना समाजाने उपेक्षित ठेवलेलं आहे. कारण आपल्याकडे एक गाव असतं ना भारतामध्ये, ते एक गाव नाही, एका गावात 2 गावं असतात. एक गावकोशाच्या बाहेरचं गाव आणि गावकोशाच्या आतलं गाव. त्यामुळे गावकोशाच्या बाहेरची माणसं कामं करतात, पण ती काय खातात ही गावातल्या लोकांना ज्ञात होतं की काहीतरी खातात ते काय खातात, कसं जमवतात, त्याच्याबद्दल त्यांना काहीच माहित नव्हतं. कारण काहीतरी वाईट खातात एवढंच माहित होतं, म्हणून तो उपेक्षित राहिलं. कारण आपल्याकडे गावगाड्यामध्ये खाद्य संस्कृती किंवा एकूणच समाजामध्ये खाद्य संस्कृती ही वरून खाली येते. बरोबर, खालून वर जात नाही. क्रमांक 1च्या वर्णातला ते मला माहित आहे, कारण ते वाढून येतंय. क्रमांक 2चा माणूस काय खातो ते मला माहित आहे. क्रमांक 3चा माणूस काय खातो मला माहित आहे. क्रमांक 4चा वर्ण काय खातो मला माहित आहे. पण मी काय खातो हे कुणालाच माहित नाहीये. या पंचमवर्णामध्ये कोणते समूह येतात? मी मुद्दामच 2च जाती घेतल्या आहेत, कारण मला ते मुद्दामच मी पुस्तक हे मायक्रो लेवलला केलंय, मॅक्रो लेवलला. कारण सगळ्यांचं सांगत बसायचं झालं असतं तर मला अनुभवच नाहीत कुणाच तरी, मी कशाला लिहू कोणाच्या बाजूनं. पहिली गोष्ट म्हणजे म्हणून मी ह्या 2च जातींबद्दलचं अन्न संस्कृती घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये निषिद्ध समजणारा मांस प्रामुख्याने त्यात आहे, त्याला निषिद्ध समजलं जात होतं. म्हणजे ज्याला पूर्वी अस्पृश्य, आता दलित असं म्हटलं जातं, असा समाज तुम्ही घेतलाय. त्या समाजाचा एक भाग तुम्ही घेतलाय. हो, त्याच्यामध्ये आपल्याकडे मूळ 4 मी जाती म्हणत नाही, मी मुद्दाम ज्ञाती म्हणतो. त्या ज्ञाती आहेत महारमांग, ढोर, चांभार किंवा महारमांग, चांभार, ढोर. याच्यामध्ये पण विचनीच आहे. एकेकाळी साधारणतः 50 वर्षांपूर्वी मांगांना महार शिवून घेत नव्हते, ह्या दोघांना ढोर आणि चांभार शिवून घेत नव्हते, आणि ह्या चौघांना कुणी शिवून घेत नव्हतं. त्याच्या पण ते चांभार आणि ढोरांमध्ये पण आणखीन एक कॉन्फ्लिक्ट आहे असा की चांभारांपेक्षा ढोर स्वतःला वरचं समजतात. कारण चांभार हे जुने तुटलेले चपला शिवून देतात, म्हणून ते ढोरासाठी अपूर्ण ठरतात. त्यांच्यात रोटी व्यवहार सुद्धा होत नव्हता, बेटी व्यवहार तर नाहीच नाही. फक्त ते चांबळ कामवणारे म्हणून ढोर उच्च. आणि ढोरांच्या लग्नामध्ये चांभारांची वेगळी पंगत बसायची
आणि ढोर सम्राट जेवायला जात नव्हते. पण म्हणजे दलित हा जो समाज आहे, आज आपण ज्याला दलित म्हणतो, त्याच्या दल म्हणजे पाकळ्या, दल म्हणजे भाग किंवा तुकडे, आणि हा तुकडे, तर दलित म्हणजे ज्याचे तुकडे तुकडे झाले आहेत असा समाज, जो चिरडला गेलेला आहे, जो चिरडला गेला आहे, याचे तुकडे केले गेले आहेत असा समाज. तर ह्या समाजामधली खाद्य संस्कृतीचं महत्व कोणतं, किती मर्यादा आहेत ना त्यांच्या खाण्याला? नाही, तसं गावातल्या सगळ्याच जातींच्या खाद्याला ह्याच मर्यादा आहेत. बर, गावांमध्ये. बर, कारण असं काय नाही की सगळे समृद्ध आहेत, 1-2 4-2 घरं सोडली तर सगळे एक प्रकारचं अन्न खातात. मांसाहार डिफरन्स सोडला तर सगळ्यांकडे भाज्या एकसारख्या भाज्या, सीझन एकच आहे सगळा. फक्त ते शिजलं की अन्न पवित्र अपवित्र होतं ना. बर, समजा जर माझ्या आईनं कुणाला भाजी आणून दिली तर ती अपवित्र होत नाही, शिजवली की अपवित्र होते. तिथं खरा घोळ आहे ना मोठा, सामाजिक घोळ जो आहे तो. मला वाटतं की भारत असा एकमेव देश आहे की जिथं अन्न सुद्धा, अन्नाला सुद्धा जात लागते, चिकटते, किंवा अन्नाला सुद्धा वर्ण चिकटतो. म्हणूनच ते तुम्ही अपूर्ण शब्द वापरला असणार. आणि जगण्यासाठी काहीतरी खायचंय जगण्यासाठी, त्यामुळे तिथं चातुर्मास नाही आमच्याकडे, श्रावण काही नाहीये, म्हणजे कुठलीच भानगड, सामाजिक धार्मिक भानगड कुठली लादली पण नाही. श्रम करणारे आणि श्रम न करणारे असा पण एक भेद आहे ना. म्हणजे आम्ही जर समजा चातुर्मास पाळला असता तर शेतात कामं कोणी गेले 4 महिने. बरोबर. पण आता मुद्दा असा की तुमच्या या खाद्य संस्कृती पुढे जशा मर्यादा आर्थिक होत्या तशा मर्यादा सामाजिक होत्या, आणि त्याच्यातून तुम्हाला पोषण आणि रुची, चव पण यायला पाहिजे आणि जमलं पण पाहिजे. हा बॅलन्स ह्या खाद्य संस्कृतीमध्ये कसा? सगळ्यात चांगली सुगरण कोण की जी कमीत कमी हाताशी आहे त्यातून चांगलं बनवेल. आणि दुसरं, आपल्याकडे खाद्य संस्कृती भूगोल पण येतो, निसर्ग येतो, पाऊस पण येतो, जमीन येते, सगळंच येतं ना. तेव्हा परिसरात जे अवेलेबल आहे त्यातून बनवणे, स्वयंपाक बनवणे. कारण माझ्या पुस्तकात पण कुठे मेजरमेंट्स नाहीयेत, इतकी टीस्पून टाका असं नाहीये. कारण आमच्या मूळ आहारामध्ये कालवण जास्त होती, पातळ कालवण. कारण भाकरीला खूप हे लागतं, भिजायला नाही ते खूप शोषून घेते. मागच्या 20 वर्षांपासून पाईपलाईन आली. पूर्वी कसं होतं, पाटाचं पाणी जायचं ना शेताला, तर त्या पाटाच्या कडेला भाज्या कुणी घेऊन जायचं, त्याला काही बंधनं नव्हती. गुळाची भाजी असेल, चिगळाची भाजी असेल, तांदूळ गुंजर असेल, अशा भाज्या उगवायच्या. पाईपलाईन आल्याने त्या भाज्या कमी झाल्या आणि ठिबक आल्यानंतर आणखीनच कमी झाल्या. आणि आता काय झालंय की 10 वर्षात पेस्टिसाइड्स आले आहेत ना, तर त्याच्यामुळं त्या भाज्या लोक संपल्याच जमायत. आता मला सांगा की या सगळ्या ज्या मर्यादा होत्या, म्हणजे दूध दुभतं कमी जवळपास नव्हतंच. ताक सुद्धा मागून आणायचं. ताकासाठी गवत टाकावं लागायचं. तेव्हा फुकट ताक मिळत नव्हतं, ताक पण फुकट मिळत नव्हतं. कारण आमच्या लोकांकडे जर मोठे प्राणी सांभाळायचे, गायीसारखे, म्हशीसारखे, तर त्याला चारायला कुठे न्यायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण भांडणं होणार ना, कारण शेत नाहीये. शेळ्यांपुरतं मर्यादित होतं एकतर ते. आणि ताक पाहिजे असेल तर तुम्हाला गवताच्या भाऱ्यात टाकावं लागायचं, तेव्हा ताक मिळायचं. म्हणजे तुमच्या पुस्तकात तुम्ही लिहिलंय की शेंगदाणे समजा आणायचे असतील तर त्या शेंगांच्या शेतावरती काम करणाऱ्यांना मजुरी नाही सगळीकडेच होतं. ते ज्वारी तशीच होती, मूग तसेच होते, उडीद तसेच होते. मजुरीच्या रूपामध्ये तुम्हाला धान्य किंवा तीच वस्तू मिळायची, शेंगदाणे मिळायचे. मग शेंगदाणे खूप असली त्या काळामध्ये मग शेंगदाण्याचं पिठलं करायचं. मग आमच्या मुळात तेल कमी असल्यामुळं काय झालं की पहिल्या तेलाला पर्याय म्हणून कोकणामध्ये नारळ घालतात ना, तर आमच्याकडे आज सुद्धा तेलाला पर्याय म्हणून शेंगदाणे कुटून घातले जातात. बरं, आज पण ती पद्धत सुरू आहे. म्हणजे गरजेमधून ही खाद्य संस्कृती पुढे 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 आली. बरोबर. ऋतूप्रमाणे बायकांनी डेव्हलप केली, सेंद्रिय पद्धतीनंच ती बायकांनीच डेव्हलप केलेली आहे, हाताशी आहे त्यापासून करायचं. म्हणजे मला आता असं आठवलं की त्या जात्यावरच्या ओव्या वगैरे आपण ज्या म्हणतो त्याच्या मागे किती वेदना असतील, नाही का? नाही, त्या ओव्यांचं जे कुणाला काही वाटतं की संस्कृत ठेवा होता वगैरे, मला बिलकुल वाटत नाही. गिरण्या आल्या आणि त्या ओव्या गेल्या, खूप चांगलं झालं, बायकांची कष्ट कमी झाली, कष्ट गेलीच जवळ गिरणीमुळे. नाहीतर ते पहाटे उठून त्या बायकांना दळावं लागायचं. मग त्या कष्टापोटी तर त्या गाणी म्हणत होत्या ना. तुम्ही 2 शब्द वापरले आहेत की या बाईनं स्वयंपाक करताना विगत म्हणजे युक्ती आणि निगुती म्हणजे बारकाई. बारकाई. तर ह्याची काही उदाहरणं सांगता येतील का?
निगुतीनं करणं म्हणजे पण सणासुदीला रोजची निगुती नसायची नंबर एक. तर सणासुदीला काहीतरी व्यवस्थित खायला घालायचं म्हणून म्हणजे डाळ शिजायला घालायची हरभऱ्याची, मग तिचे येळून काढायची, मग त्याची वेगळी आमटी बनवायची, मग पाट्या वरवटा घेऊन त्याच्यावर पाट्यावर ते हरभऱ्याची डाळ वाटायची. असेल तर बडीशोप घाल, गुळ आवश्यक होत त्याला ना. मग पुरणपोळ्या करताना पुरणपोळ्या पण 2 प्रकारच्या असायच्या. मग तेल लावलं की तेलची आणि नुसती पुरणपोळी. आमच्याकडे पोळी म्हणजेच पुरणपोळी, आमच्या पोळी म्हणजे चपाती नव्हे. असा तो भाग होता. आणि मग सविस्तर करणं, वेळ वगैरे असून घेऊन करणं म्हणजे निगुतीनं करणं. आणि युक्ती म्हणजे युक्ती वापरायची, म्हणजे एखादी गोष्ट नसली नाही समजा हळद नाही तर नसू द्या ना, म्हणजे काय माझ्याकडे आहे ते महत्वाचं आहे ना. म्हणून मी पुस्तकात असेल तर टाका म्हणत असतो मी. आवश्यक पदार्थ आणि अनावश्यक पदार्थ म्हणजे असतील. कोथमीर नाहीये तर काय हरकत नाही, कोथमीर नाही तर नाहीये, लसूण नाही तर नाहीये. पण बेस काय, कालवण करायचं मला. बरोबर. समजा जर भाजी खूप आहे तर पाणी कमी घालायचं, भाजी कमी असेल तर पाणी वाढवायचं. म्हणजे सगळी खाद्य संस्कृती ही अशा प्रकारे ऍडजस्टमेंट वरती आधारित आहे. आणि तो जीवन संघर्ष त्या खाद्य संस्कृतीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही लिहिताना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांवरती लिहिलंय, पण त्या काही पाककृती नाहीयेत. नाही, पाककृती नाहीयेत. तुम्ही जणू काही त्या पदार्थाच्या निमित्तानं त्या समाजाची गोष्ट सांगता. म्हणून मी बऱ्याच जणांना सांगत असतो, कुकबुक नाहीये अवेलेबल, काय त्याच्यावर मी करू शकतो. म्हणजे आता मी ठरवून काही भाज्या म्हणजे मला खूप आवडतात म्हणून करतो मी पारंपरिक पद्धतीनं. मी कांद्याची पात पारंपरिक पद्धतीनं करतो, डाळ वांग पारंपरिक पद्धतीनं करतो, पेंडपाला करतो. आज पण मी त्याच भाज्या त्याच पद्धतीनं करतो की ज्या आधी माझ्या आजी करत होती, किंवा तिची आजी करत असेल, किंवा माझी आई करत होती किंवा करते. मला त्यात काही डेव्हलप करायला नाही आवडत, त्यात ऍड करावं असं नाही आवडत. कारण मग ती चवच मरते ना. म्हणजे कांद्याची पात करताना त्याला फोडणी पण द्यायची, वरून कुठी टाकायचं, याला काय अर्थ नाहीये. तुम्ही हे कसं शिकलात? नाही, बघूनच. मी ते बोर्डिंग स्कूलला राहतोय 5-6 वर्ष, आणि लग्न होईपर्यंत तसं बाहेरच होतो घराच्या. त्यामुळं पण बघायचो आजी आणि आई कसे करतात वगैरे ते. बघूनच शिकलो. मला नेहमी आई विचारायचे नंतर की तू कुठं शिकला सगळं हे. म्हटलं तू करताना बघायचो मी. तुमचं जे अन्न हे अपूर्ण ब्रह्म हे जे पुस्तक आहे त्याचं इंग्रजी झालं दलित किचन्स ऑफ मराठवाडा. मराठीतून इंग्रजीकडे हा प्रवास कसा झाला? मराठी पुस्तकाची दखल कोणी घेतली नाही, पण पहिलं पुस्तक आलं तेव्हा इंग्रजीमध्ये खूप त्यावर छापून आलं. आणि थँक्स टू शांता गोखले मॅडम की त्यांनी पहिल्यांदा लिहिलं त्याच्यावर, म्हणून इंग्रजीमध्ये खूप गेलं पुस्तक. त्याच्यावर चर्चा खूप झाली पहिल्या काळामध्ये. खरं तर त्या अनुवादावरच एक भूषण कोरगावकर चांगल्या प्रकारे त्याची मांडणी करू शकतो. त्याला जवळून बघितलंय, कारण तो मला फोन करायचा. मग मी त्याला म्हटलं तू गावीची आहे, माझ्याकडे 8 दिवस येऊन राहा. कन्सेप्ट क्लिअर होत नव्हत्या, कारण त्याची पार्श्वभूमी गोव्याची आणि माझी पार्श्वभूमी मराठवाड्याची. त्यामुळे तू गावी आहे म्हटलं, म्हणजे तुला कळेल बचकभर किती आणि चिमडभर किती. जसं मी कालच सांगत होतो की आंब्याची मोजणी कशी व्हायची तर फाड्यानं. आता कोणी करत नाही फाड्या. म्हणजे 6 आंबे उतरवायचे तर किती फाड्या देणार तुम्ही? 12 फाड्यात 1272 आंबे द्यायचे त्याला. जसं माझी आजी अगदी जाईपर्यंत म्हणायची किती पैसे, 5 हिस्सा दे म्हणजे 100 रुपये. 20 हिशेब होता ना. मग खंडी, मग प्राण्यांची खंडी 20ची आणि अन्नधान्याची 40ची. खंडीत पण फरक होते ना. किंवा चिपट मापट म्हणजे ते छोटीशी माप होती. चिवळं, निवळं, शेर, आदली, पायली म्हणजे आमचे 7 किलो. हे सगळं तुम्ही भूषणला शिकवलं, सांगितलं, समजून सांगितलं. मग ते इंग्रजी रूपांतर झालं. बऱ्यापैकी त्यांना कष्ट घेतले, आणि म्हणून ते मराठी पुस्तक छोटं दिसतं, इंग्लिश मोठं दिसतं. त्याचं कारण ते आहे की त्याला त्याच्यामध्ये डिटेलिंग करावं लागलं त्याला खूप सारं. कारण म्हणजे माझ्या मराठीमध्ये आमच्या म्हणण्यापेक्षा काही शब्द आहेत तीच कन्सेप्ट असते पूर्ण. नुसतं उंडवर म्हटलं की मला डोळ्यासमोर सगळं येतं. मग तो कुठला अवयव, जठराचे सगळे प्रकार वगैरे उंडवर. मग त्याच्यामध्ये त्याच्यावरच्या वरचा ती डायफॉर्म येतो, तो वेगळा काढला जातो, ते बाहेर काढायचं, मग त्याला चीर मारायची सगळं ते. आता चारवट म्हणजे वेगळा आणखीन एक शब्द येतो त्याच्यातला. मग त्यातून मग धुतलं की मग ओजडी तयार होते, मग मोठं आतड तयार होतं, मग त्याच्यावर फाशी असते, मग गणा असतो, फुफ्फुसाचा जे पाईप असतो तो. हे जे सगळे शब्द आहेत ते त्याला इंग्रजीत करावे लागले. इंग्रजीत शब्द होते पण त्याला ते अवयव शोधावं लागले पहिल्यांदा. मला हे सांगा की या सगळ्या गावकुसा बाहेरच्या खाद्य संस्कृतीमध्ये शाकाहार आणि मांसाहार यांचं नातं कसं?
जेव्हा एखादा प्राणी मरेल तेव्हाच मांसाहार होणार ना. तर शाकाहारी, सगळे शाकाहारीच आहेत ते. ज्याला धर्मानं काय म्हणायचं त्याला निषिद्ध समजलं तेवढ्या मांसाहार सोडला तर कुणाच्या खाद्यामध्ये काहीच फरक नव्हता. जाती कन्सेप्ट असेल म्हणजे खालची जात वरची जात, पण गावातल्यांच्या अन्नामध्ये आमच्या अन्नात काहीच फरक नव्हता. पाणी पण तेच आहे, अन्न पण तेच आहे, एका ठिकाणी आलेलं आहे. फक्त ते शिजलं की शिव असं ते असा तो भाग होता. ह्या सगळ्या खाद्य संस्कृतीमध्ये जशी आधुनिकता आली, तुम्ही असं तुमच्या पुस्तकात लिहिलंय की 1972चा दुष्काळ हा ह्या सगळ्या गावकुसा बाहेरच्या खाद्य संस्कृतीचा एक टर्निंग पॉइंट होता. काय झालं 72 साली? दुष्काळ पडला आणि आमच्यात नवीन अन्न आलं. एक पहिली गोष्ट म्हणजे लोकांना रोजगार हमीची कामं सुरू झाली आपल्याकडे. इंदिरा गांधींनी तेव्हा मोठं काम करून ठेवलं होतं की गावोगावी खडी केंद्र काढली, पाझर तलाव तयार झाले, नाला बंडिंग आणलं. तेव्हा पाण्याची टंचाई नव्हती, अन्नाची टंचाई होती मुळामध्ये. त्यामुळे पहिल्यांदा लोकांना 2 गोष्टी कळल्या. बोगस शब्द कळला, खोट्या हजेरी लावून पैसे कमवणे. लोकांना भ्रष्टाचार पहिल्यांदा कळलेलं. त्याच्या आधी लोकांना, खेड्यातल्या लोकांना असं काही असतं बोगस हजेरी लावणे वगैरे माहित नव्हतं. लोकांना भ्रष्टाचार कळला, बोगस शब्द कळला आणि नवीन अन्न आली. म्हणजे मी तेव्हा 6वीला वगैरे होतो, 5वी 6वीला. मग तेव्हा मला सगळं आठवतं. सगळं ते लोकांना जगायचं. सुकुडी नावाचा एक प्रकार आला होता, गुजरातमधून येत होता. तो असाच खायचा तो असा. दुसरं होतं ते मका होती, पण मका भाकरी आम्ही खात नव्हतो कधी. मिलो म्हणून एक पदार्थ आला होता. ज्वारी होती, लाल रंगाची ज्वारी होती. गहू आला, तांदूळ आला, सातू आले आणि पहिल्यांदा पाम तेल आलं दुष्काळामध्ये. आणि त्याच्या आधी भात हा फारसा वापरला नाही. 16 वेळा वर्षातून 16 वेळा भात किंवा 16 सणालाच फक्त भात करायचा. ते 1 गिलास म्हणजे 2-4 वाट्या वगैरे. त्या भात कोणी खात नव्हते. आहार चपाती म्हणजे सणालाच, म्हणजे पोळी, पुरणपोळी सणालाच. टोमॅटो आले, कोबी आले, बटाटे आले आणि धान्य पण आली. पण दुष्काळ संपल्यानंतर मग मिलो, सातू हे सगळे गेले निघून. गहू टिकून राहिले. एकेकाळी आमच्याकडचे लोक हॉटेलमध्ये जेवायला जायचे ना, कधी गेलेच तर ते चपाती खायला जायचे. आता लोक ज्वारीची भाकरी खायला जातात. आणि आणखीन त्यात फरक पडलाय. म्हणजे एकेकाळी बोकडाचं मटण स्वस्त होतं, पण कोंबडं महाग होतं. आता उलट झालंय. आता बोकडाचं मटण महाग झालं आणि कोंबडं स्वस्त झालं. दलित समाज सुद्धा जसा शिकत गेला, तो शहरी भागाकडे मायग्रेट होत गेला, तर त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये 72 मध्येच मायग्रेशन झालं सगळ्यात मोठं आमचं. पहिल्यांदा तिथून मांग आणि महार ह्या 2 जाती. म्हणजे आता त्या महार नाही येत, आफ्टर 56 बुद्धिस्ट झाले ते. पण गावाकडे शब्द आहे, वापरायचे शब्द आहे. दुष्काळामध्ये पहिल्यांदा, कारण कामच नव्हती आणि रेल्वेनं जायला, रेल्वे तशी तिकीट विचारत नव्हते. गरीब लोक आहेत म्हणून दुष्काळी, त्या दुष्काळी गाड्या लोक म्हणायचे त्याला. तर पुण्यात आणि मुंबईत, ठाण्यात तर जेवढे जरीमरी जवळ माझे मावशी राहते, जरीमरी जवळ झोपडपट्टी आहे, चेंबूर आहे. पुन्हा झालं तर संतराम तलाव आहे, चेंबूर मोठं घाटकोपर आहे, असलपा विलेज आहे, पुण्यामध्ये गाडीतळ आहे. म्हणजे जेवढं झोपडपट्टी आहेत ते आमच्याकडचेच लोक आहेत. पहिल्यांदा मायग्रेशन झालं आणि लोकांना शहरात येऊन कळलं की आपल्याला रोख पैसे मिळू शकतात काम केल्यावर, आणि ही टाळणी होत नाही. 2 गोष्टी लक्षात आल्या आणि लोकांनी आहे ते काम हळूहळू सुरू केलं. मग नातेवाईक आणायला सुरू केले. त्याने मायग्रेशन झालं की वडापाव असतो आमच्याकडे. पाव माहित होतं लोकांच्या हात खायचं, वडा आणि पाव खाता ते माहित नव्हतं. खारी माहित नव्हती, टोस्ट माहित नव्हते, मोठ्याच्या कालवण्याचे हॉटेल असतात हे माहित नव्हतं, मिसळपाव माहित नव्हतं आम्हाला बरेच. त्यामुळं आमच्याकडे 3 गोष्टी माहित होत्या: शेव, भजे, खारा म्हणजे एक चिवडा, गोडी शेव, पेढा. याच्या पलीकडे आमच्या हे जात नव्हतं, झेप जात नव्हती. पण ह्याच्यामुळं आज जे शहरी झाले ते पारंपरिक खाद्य संस्कृती पासून दूर गेले का? शिकलेले दूर गेले. त्यांना त्याची लाज वाटायला लागली. बरोबर, आपल्या खाद्य संस्कृती. त्यामुळे आम्ही तसलं खात नाही असं जे वाक्य असतं ना नोटे कॉम्यामध्ये, कुठं ऐकायला म्हणतात आम्ही तसलं खात नाही आता. म्हणजे आजची समजा शहरी झालेली व्यक्ती आहे या समाजातली 30-40ची, शहरी म्हणण्यापेक्षाही मध्यमवर्गीय झाले, पांढरपेशी झाले, त्यांनी तुमच्या पुस्तकामधून काय घ्यावं? आता काय झालं की इंग्लिशमध्ये आल्यावर थोडा आणखीन फरक पडला. ते आता लपवता येत नाही असं लक्षात आलं. आणि मग जे कोणी अधिकारी वगैरे झाले माझ्या पिढीतले किंवा माझ्या नंतरच्या पिढीतले, त्यांची मुलं शिकायला बाहेर गेली वगैरे असं, किंवा शहरात शिकायला गेली. काही पालकांनी आपल्या मुलांना पुस्तक वाचायला लिहिली की बघा तुमचे 4 फादर्स काय खात होते.
आता इंग्रजीत आल्यावरती त्याला प्रतिष्ठा फोर फादर्स ना. हो, फोर फादर्स झाले ते पूर्वजांचे. हो, त्यामुळे त्याला प्रतिष्ठा आली. आणि मला बऱ्याच जणांनी हे सांगितलं खाजगीत आणि फोन करून सुद्धा की हे लिहिलं ते बरं केलं, की आम्ही मुलांना काय सांगायचं आम्हाला कळत नव्हतं. किंवा आम्ही जेव्हा मुलांना रागावायचो की अरे आम्ही कसं जगलो तुम्हाला कळत नव्हतं का, मग तुम्हाला माहित नाही आम्ही कसं जगलोय ते, पण कसं जगलोय सांगता येत नव्हतं. तुम्ही मराठी पुस्तकात सुद्धा लिहिताना ना असं छान लिहिता की मध्येच इंग्रजी शब्द टाकता, हा की मॅरिनेट करा, मग आम्ही सर्व केलं, आणि असतात ते अगदी 2-3 पदार्थ इन्ग्रेडियंट. ते चिमटे आहेत, उपहास आहे तो. पाथरीची भाजी मिळते आमच्याकडे आता, ती आता बाजारात विकायला मिळते, विकत येते. जी पाथरीची भाजी शिळी पण खात नाही, तिची एक मी रेसिपी दिलेली आहे. हो हो, काय नाही, ती पाथरीची भाजी आणायची, थोडी धुवायची आणि कच्चीच खायची, झाली रेसिपी तयार ना. भाकरी सोबत सपोर्टिंगला. मला तुम्हाला काय विचारायचंय की या वंचित खाद्य जीवनापासून अभिजन वर्गाने काय शिकायचं? आता आमचे पण लोक अभिजन झालेले आहेत. अगदी बरोबर आहे, आपण बोललोच त्यांच्याबद्दल. त्यांनी शिकायला पाहिजे की निदान लपवू नका, सांगा की तुमचे पूर्वज तरी काय खात होते. 72 दुष्काळात आणखीन एक वेगळा परिणाम झाला आमच्या स्वयंपाकावरचा, गावाकडच्या. आमच्याकडे तेल हा जवळपास आहारात भाग नव्हताच. सणासुदीला काहीतरी ते धान्य घालायचं दुकानात, त्याच्या बदल्यात तेल घेऊन यायचं फोडणीला वगैरे. या पलीकडे तेलाचा संबंध नव्हता. दुष्काळामध्ये पामतेल आलं, त्याच्यानंतर खूप स्वस्त आलं पहिल्यांदाच. मग आमच्या बायकांमध्ये काय झालं, आमच्या सगळ्यांच्याच घरांमध्ये, की जी जास्त तेल वापरील ना ती सगळ्यात चांगली सुगरण. तेलाचा तवंग अख्खा बॅकलॉगच भरून काढला आमच्या बायकांनी त्याच्यामधून. मग चपातीला तेल लावायचं आणि त्याच्या चपातीला तेल असं निथळलं पाहिजे तरच चपातीला तेल, म्हणजे आहारात एकदमच तेल आलं. ते तिळाचं तेल असं आमच्याकडे असेल. 200-250 वर्षापूर्वी शेंगदाणे आले, तिळाला त्याने मागं टाकलं, मध्ये सूर्यफूल आलं, आणि त्या सोयाबीनला सगळ्यांनाच मारून टाकलं. सोयाबीन मागच्या 20 वर्ष आल्यापासून आता भुईमुग कुणी लावत नाही, आता खूप कमी प्रमाण झाले. आमच्या आहारात जे तेल भरपूर यायला सुरुवात झाली ती 72 पासून, म्हणजे आहारातला तो एक मोठा चेंज आहे. बर, आता मुद्दा आपला होता की काय शिकायचं, बिगर तेलाच्या भाज्या कशा कराव्या, शिवाय कमीत कमी वस्तूंमध्ये चांगला आहार कसा बनवावा, कमी गरजांमध्ये कसं जगावं. बरोबर, ते ठरवून करायची गरज नाहीये, ते सेंद्रिय पद्धतीने झालं पाहिजे, लादायची गरज नाहीये. कुणी काय खावं सांगण्यापेक्षा ह्यातून काय घ्यावं असं पण ठरवू शकतं ना. हो हो हो, नुसता मांसाहार आहे का माझ्या पुस्तकामध्ये, तुम्ही पुस्तक वाचलेलं आहे, लोकांना वाटतं की त्यात काहीतरी फक्त मांसाहार भरलेलं आहे, तसं नाहीये. ते नाही, तुम्ही एक जो धांडोळा घेतलाय सगळ्या खाद्य संस्कृतीचा, तुम्हाला काय वाटतं की खाणं जे आहे ना माणसाचं, याच्यामधलं काय जपायला पाहिजे, या संस्कृतीतलं काय टाकायला पाहिजे? कसं आहे, आता जागतिकीकरण झालेलं आहे बरं का एकतर, आणि आदान प्रदान खूप झालंय, म्हणजे खूप गोष्टी आपल्याला दिसतात, कळतात. तुम्ही नाही ठरवू शकत की हेच अन्न खाल्लं पाहिजे, कुणी ठरवू शकत नाही, कारण ते तो चॉईस आहे लोकांचा. एकीकडे बुवा महाराज सांगतात की शाकाहार पाळा वगैरे, सात्विक अन्न खा. आमचं तर सात्विक नाहीच आहे आधीपासूनच, त्रैवर्णिक आहार आहे ना आपल्याकडे, सात्विक, राजस आणि तामसिक. आम्ही तामसिकवाले आहोत. बरं, धर्मग्रंथांमध्ये सात्विक कसं असावं हे सांगितलेलं आहे, राजसमध्ये काय येतं तेही सांगितलेलं आहे. बरोबर, तामसिकमध्ये काय येतं सांगितलेलंच नाहीये. आणि मग वरून आणखी धर्म काय म्हणतो की तुम्ही जसं अन्न खाता, आज पण ती सुरू केलं लोकांनी, आता बोवालकडून सुरू केलेलं आहे, तुम्ही जसं अन्न खातात तशा तुमच्या वृत्ती बनतात. म्हणजे सगळ्यांचीच पोरं पिझ्झा खातात, बर्गर खातात, पास्ता खातात, त्यांच्या वृत्ती कशा बनतील. दुसरी गोष्ट की मी हे मान्य केलं असतं, वृत्ती तशा बनतात वगैरे वगैरे, पण पर्यायच दिलेला नाही खायला, वृत्ती कशा बनतील. काही लॅब बीब नव्हती की चला आपण हे शाहू पाटोलेच्या कुटुंबाला आपण 1 वर्षभर सात्विक अन्न खायला देऊन मग आपण प्रयोग करून बघू, असं झालं काही. प्रयोग म्हणून तरी करायला पाहिजे होतं ना, तर तसं झालेलं नाहीये. त्यामुळं लादण्यापेक्षा लोकांना करू द्या, शिकू द्या काय खायचं ते. त्या खाण्यावरून त्यांचं मूल्यमापन करू नका. कोण कसा वागतो याच्यापेक्षा नाही, कोण काय खातो याच्यापेक्षा कोण कसा वागतो हे महत्वाचं आहे. मला वाटतं तुम्ही तुमच्या पुस्तकात हे वाक्य लिहिलंय, पण हे वाक्य बाबासाहेबांचं आहे वाक्य हे. म्हणजे माणसाकडे बघताना तो कसा वागतोय बघा, काय खातो ते बघू नका. समजा समोरचा माणूस कोण आहे नीट कळलं नाही तर असे उलट आडनावरून जात शोधतात, त्याला विचार नातेवाईक कोण आहे विचारतील, पण तुमचा शोध घेतात म्हणजे घेतात. ते अन्न आणि जाती ही सांगड
तोडली गेली पाहिजे. एकमेव मी म्हटलं की भारत असा एक देश आहे एकमेव की जिथं धर्म आणि अन्न त्या जाती सगळं चाललं, त्यामध्ये एकात ते मिसळून ठेवलेलं आहे, ते वेगळं नाही केलेलं. त्यामुळं आधी तुम्ही काय खाता तसेच तुम्ही वागू शकता असं एक गृहीत आधीच ठरवून टाकलेलं आहे, निष्कर्ष काढून ठेवलेला आहे. तुम्ही जे खाता तसंच तुम्ही वागू शकता. पण आज जागतिकीकरणामध्ये खाण्याचा संबंध या सगळ्याशी जोडलं गेलं तर आपण एकसंध समाजापासून दूर नाही का जातो? म्हणून तर आपण एवढं राहतो ना अजून सुद्धा. अन्न सुद्धा एकसारखं नाहीये. आणि दुसरं काय झालं की सरसकटीकरण, एक अन्नास सरसकटीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे कुणी काय खावं म्हणजे नकळतपणे भारत सरकार, एकूणच सरकार सुद्धा नकळतपणे सांगतात की ह्या दिवशी खाऊ नका, ह्या दिवशी मांसाहार बंद राहील. बऱ्याच ठिकाणी असं होतंय की एखाद्या शहरामध्ये एखाद्या धर्माची 10 पण घरं नसतात, त्या दिवशी मांसाहार बंद ठेवा. कशासाठी बंद ठेवायचं? सरकारनं ठरवलं ना, लोक ठरवतील काय खायचं ते. जे काही परत एकदा धर्माचं उत्थान सुरू झालेलं आहे. मग कुणी काय खावं काय खाऊ नये. आणि आता जो माझा स्वतःचा आकडा आहे खेड्यापाड्यातला सहित, जवळपास मांसाहारी एकूणच मांसाहारी समाजातल्या जवळपास 80% बायकांनी मांसाहार सोडलेलं आहे, कुठल्या तरी बुवाच्या प्रभावाखाली येऊन. उलट त्या प्रोटीन पासून लांब चाललेले आहेत. आता वेगळे कुपोषणाच्या बायकांच्या कुपोषण वेगळे प्रॉब्लेम सुरू होतील आणि पुरुष मंडळी हॉटेलला चालली. मग म्हणजे आता वेगळ्याच प्रकारे हे सुरू झालंय. त्याचा माझा मुद्दा असा होता की खाद्य संस्कृती ही जोडण्यासाठी वापरायला हवी ना, तोडण्यासाठी नाही. बघा, प्रत्येक जात म्हणजे खाद्य संस्कृती आहे. बरोबर. म्हणजे भारतामध्ये किमान 7,000 खाद्य संस्कृती आहेत. बरोबर. उलट जपल्या पाहिजेत की संनष्ट केले पाहिजेत, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे माझा मुद्दा तोच आहे की खाद्य संस्कृती म्हणून जपल्या पाहिजेत, पण त्यांच्यामध्ये अधिक उणपण जे आपण करतो, हे उच्च आणि हे खालचं, तर मूल्यमापन टाळलं पाहिजे ना. त्याच्यामध्ये काय झालंय की विनाकारणच आपण माणसाचा दर्जा शिक्षणावरून ठरवत नाही, तू काय खातो याच्यावर पण ठरवतो. सामाजिक दर्जा आपल्याकडे आहे ना, सामाजिक दर्जा एखादा म्हणून ठरवायचा तर पहिला मुद्दा आहे तो जात, आणि मग तो काय खातो. समजा की तो आता खात नसेल तरी पण त्याची जात सुटत नाहीये, लक्षात ठेवा. समजा मी दररोज सात्विक अन्न खायला लागलो तरी माझी जात मला कोणी सोडणार नाही. बरोबर. सगळ्यात वाईट गोष्ट इथं आहे ना. हो. शाहू पाटोळेनं उद्या समजा की जाहीर सांगितलं की इथून पुढे मी फक्त शाकाहारच करणार आहे, आम्ही काय खाणार नाही, तरी पण जात तुमची जात नाहीये, तुम्हाला चिकटली ती. तुमच्या सामाजिक दर्जा स्टेटस हा ऑफिसर म्हणून एका ठिकाणी असू शकतो, पण तुमची जात पण बघितली जाते त्याच वेळी. म्हणजे या जातीचा जर आपल्याला अंत करायचा असेल तर शेवटी विचारातच बदल करायला पाहिजे. अगदी बरोबर. माणुसकी जपणारी खाद्य संस्कृती कशी असावी? पहिली गोष्ट म्हणजे कोण काय खातो ना ह्याच्यावर कोणी नियंत्रण ठेवू नये, किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नये, तरच लोकशाही येईल ना. लोकशाही, आपण लोकशाहीवादी आहोत. 1976 पासूनच आपल्याकडे गुहत्याबंदी कायदा होता. आपण फक्त महाराष्ट्र पुरता बोलतोय आपण. हो, लोकांनी कायद्याचं पालन केलं ना. पण त्याच वेळी त्या कायद्याच्या विरोधामध्ये जे लोक कोर्टापर्यंत गेले विरोधामध्ये, किंवा माध्यमांनी ज्या प्रकारे तो विषय लावून धरला सगळ्याच माध्यमांनी, त्याच्यामध्ये फक्त त्याचं टार्गेट मुस्लिमच होतं. मुस्लिमांपेक्षा जास्त असलेला मोठा समाज ते खातो. जो आपल्या समाजाचा भाग आहे त्याची दखलच घेतलेली नाही. तुम्हाला काय वाटलं म्हणून शॉपवर कोणी विचारलंच नाही, किंवा आमच्या नेत्याने विचारलं नाही की तुम्हाला काय वाटलं ह्या बंदीबद्दल. ते एकतर्फी सगळं चाललेला मामला आहे सगळं. खेड्यापाड्यामध्ये गुहत्याबंदी होत नव्हती, आधीपासूनच होत नव्हती. 76ला कायदा आला तरी होत नव्हती. पण मला एकच दुःख वाटलं नेहमी की फक्त एकतर मुस्लिमांचा आणि आमच्या काही संबंध नाहीये. मुस्लिमांच्या आधीपासून आम्ही आहोत तिथं ना. त्या मुस्लिमांच्या जोडल्यामुळे काय झालंय की त्याला एक धार्मिक स्वरूप मोठ्या प्रमाणावर आलं, किंवा कुणीच काही लोकांना हेच माहित नाही, बुवा लोकांना, की माझ्यासारखे हिंदू म्हणजे हिंदूतल्या जाती सुद्धा मांसाहार करतात आणि तो वेगळा करतात, तुमच्यापेक्षा वेगळा करतात त्या. ह्याची दखल घेतलेली नाही, त्यामुळे गृहीतच धरलेलं आहे. मला एकच म्हणायचंय की माणूस की आपोआपच जपली जाईल ती. तुम्ही जर हस्तक्षेपच केला नाही तर वेगळं करायची गरजच नाही ना काही. म्हणजे वेगळेपणा राहू द्या, फक्त त्याचं मूल्यमापन करू नका. मग आता
ह्या सगळ्या तुमच्या लेखन प्रवासाकडे पाहताना तुम्हाला काय वाटतं की ज्यासाठी तुम्ही सगळी खाद्य संस्कृती समोर आणलीत या पुस्तकातून, तो हेतू साध्य झाला का? काय झालं की दलित साहित्यामध्ये सगळे उल्लेख आलेले आहेत त्या पदार्थांचे, पण कुठल्याही दलित साहित्यिकानं आत्मकथन लिहित असताना त्याचं डिटेलिंग केलेलं नाहीये. हा विषय माझा मुळात नव्हताच, तुम्ही डिटेलिंग केलंय, एवढाच फक्त फरक आहे. का कुणी जर आधी लिहून ठेवलं असतं सविस्तर, म्हणजे त्यात उल्लेख केलेत मी बहुतेक दलित साहित्यिकांचे की अमुक अमुक आत्मकथनांमध्ये हे सगळे उल्लेख आलेले आहेत, पण डिटेलिंग केलेलं नव्हतं, ते डिटेलिंग मी केलं. एवढाच फक्त फरक आहे तो. आणि हे भावी पिढ्यांसाठी केलं. माझ्या मुलांनाच माहित नाही की आम्ही काय खात होतो ते, बाकीचं सोडून द्या. हे लिहित असताना तुम्ही अभ्यासकाची तटस्थता ही कशी पकडली? मला लिहायचं होतं, लिहून काढलं मी ते. त्याला तटस्थता तुम्ही म्हणताय म्हणून, आता काही लोकांना वाटतं की मी ते कुणाला तर टीका करण्यासाठी लिहितो लोकांना. असं दुसरं असं की मी गरिबी बघितली, मी गरीब नव्हतो. आम्ही आम्हाला 2 वेळच्या जेवणाची भ्रांत नव्हती, पण माझ्या नातेवाईक आणि माझे मित्र शेजारी पाजारी त्यांची गरिबी त्यांची बघितली जवळून, त्यामुळे मी लिहू शकलो. कदाचित जर म्हणजे मी तिकडं असतो गरिबीमध्ये, तर ती तटस्थतेपेक्षा मी थोडासा विकारी लिहू शकलो, थोडं तीक्ष्ण लिहिलं असतं विकारी म्हणण्यापेक्षाही. तसं मला असं वाटतं की म्हणून माझ्यात तो तटस्थपणा आला असावा. आणि दुसरं म्हणजे माझं शिक्षण बोर्डिंगमध्ये झालं, गावात राहिलेलो नाही मी, त्याच्यामुळे बोर्डिंगला शिकलेल्या मुलांमध्ये ही तटस्थता आपोआपच येते. चांगल्या वाईटाचा फरक कळतो लहानपणापासूनच. मी 5वी पासून ते अगदी लग्न होईपर्यंत बोर्डिंग स्कूलला राहिलो किंवा बाहेर राहिलो घराच्या. त्यामुळे बोर्डिंगला राहणाऱ्या मुलांमध्ये जातीयता नसते, राहत नाही, कारण तिथं भूक महत्वाची असते. माझा असा अनुभव आहे. आणि माझ्या अनेक मित्र आहेत बोर्डिंग स्कूलचे, बोर्डिंगमध्ये माझ्यासोबत राहिलेले, अजूनही आमची मैत्री आहे आणि त्याच लेवलची आहे. अजून काही हेतू होते जे साध्य झाले? माझ्या डोक्यात एक विषय आहे तसा की काही लिहिणारी आणि वेगळा विचार करणारी मंडळी आहे माझ्या वयातली किंवा माझ्या नंतर पिढीतली, की त्यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आपापल्या जातीतल्या खाद्यसंस्कृती लिहिलं पाहिजे, न लाजता लिहिलं पाहिजे. कारण काय झालं आपल्याकडे की मला माझ्या अण्णाची लाज वाटणंच एक वाईट प्रकार आहे. म्हणजे आपल्या अण्णाचा न्यूनगंडच वाटणं खूप वाईट आहे, आणि तो बहुतांश लोकांमध्ये आहे. मला वाटतं हाच मुद्दा खूप महत्वाचा आहे की आपल्या अन्नाबद्दलचा न्यूनगंड बाजूला ठेवून अन्नाबद्दल लिहिणं म्हणजेच एकंदर भारतीय संस्कृतीमध्ये भर घालणं आहे. अगदी बरोबर. भारताच्या संस्कृतीमध्ये अनेक स्तर आहेत, अतिशय उच्च मानले गेलेले वर्ण आहेत, सधन अशा जाती आहेत, सधन असे समूह किंवा गट आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना वर्षानुवर्ष विषमतेचा सामना करावा लागला, असेही अनेक गट, अशाही अनेक जाती आपल्या देशामध्ये आहेत. ह्या सगळ्यांचं जगणं आज समाजाच्या पटावरती ठेवणं ही एक गरज आहे. त्यामध्ये जशा आत्मकथा महत्वाच्या, जसं ललित साहित्य महत्वाचं, जशा आठवणी महत्वाच्या, तसं खाद्य संस्कृतीचं दस्तावेजीकरण, खाद्य संस्कृतीचं डॉक्युमेंटेशन ही खूप महत्वाचं. कारण त्यामुळे त्या मानव समूहाचा न्यूनगंड कमी होण्याला मदत होणार आहे. शेवटी या सगळ्या गोष्टी, खाद्य संस्कृती असेल, भाषा असेल, या गोष्टी जागतिक स्तरावरती आज येऊ शकतात आणि त्यातून कल्पनांची, विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. आपल्या देशामध्ये असलेली विविधता विविध अंगांनी आपल्या सगळ्यांना जाणवत असते, पण विविधतेला वैविध्य म्हणून बघण्यापेक्षा त्याच्यामध्ये न्यूनत्व किंवा श्रेष्ठत्व शोधणं हा मनाचा खेळ मात्र आपण जितका लवकर सोडू, तितका आपण या विविधतेचा आस्वाद घेऊ. आपल्या इतिहासातले, भूगोलातले, समाजशास्त्रामधले हे विविध पैलू समजून घेत, पण त्यांच्यावरती कोणताही निवाडा न देता आपण जर पुढे गेलो तर खाद्य संस्कृती बरोबर माणुसकी सुद्धा समृद्ध होत राहील.